नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. नहिप ही वरती आघात, प्रपश्यामी प वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. ममाप नुद्याद नु वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. यच्छोक य वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. मुच्छो मु वरती आघात, पुढे जोडाक्षर. षणमिंद्रियाणाम अवाप्य वावरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. कुठले? मिंद्रियाणाम. हां, तिथे नाही, कारण मी वरती अनुस्वार दिला आणि पुढे द आहे, तर त्याचा अनुनासिक त थ द ध न हे अनुनासिक येतं, म्हणून तिथे आघात नाही. अवाप्य वावरती आघात. भूमाव सपत्न प वरती आघात. मृद्धम मृवरती आघात. धच्या अनुस्वाराचा हलंत म, कारण अनुस्वाराच्या पुढे र श श स ह हे वेगवेगळ्या पदात आल्यास अनुस्वाराचा म असा उच्चार करावा, आणि एकाच पदात आल्यावर आम आम एम ओम. राज्यम रावरती आघात. आता परत वेगवेगळ्या पदात आलाय, अनुस्वाराच्या पुढे स आलाय, स श श ह र हे वेगवेगळ्या पदात आल्यावर अनुस्वाराचा त्यामुळे हलंत म. राज्यम सुराणा मपिचाधी पत्यम प वरती आघात. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद. म्हणा. आता बघा, ही वरती आघात आहे, म्हणजे ही झाल्यानंतर ओठ बंद करायचे. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद. प्रपश्यामि ममापनुद्याद. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद. छान म्हणा. परत. यच्छोकमुच्छो षणमिंद्रियाणाम. यच्छोकमुच्छो षणमिंद्रियाणाम. येतोय ना? यच्छोक म्हणा. छान. म्हणा. पूर्ण ओळ बघा. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद. यच्छोकमुच्छो षणमिंद्रियाणाम. छान म्हणा. छान. मुद्याद म्हणजे द्यानंतर जीभ वरती लावताय ना बघा, दाताला. हा. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद. यच्छोकमुच्छो षणमिंद्रियाणाम.
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् छान म्हणा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्. बघा ह्याचं यच्छोकमुच्छो त्याचा संधी विग्रह आहे यत शोकम उच्छोषणम इंद्रियाणाम. हा जो शोक आहे तो कसा आहे, माझा संपूर्ण इंद्रिय सुकविणारा शोक आहे असं अर्जुन म्हणतात भगवंतांना. पुढे घेऊया. अवाप्य भूमावसपत्नमृद्धम म्हणा. सपत्नमृद्धम सपत्नमृद्धम अवाप्य भूमावसपत्नमृद्धम. छान म्हणा. छान. राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. बघा हा. राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. छान म्हणा. सुंदर म्हणा. परत एकदा. पूर्ण ओळ बघा. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. छान म्हणा. सुंदर. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. अवाप्य परत एकदा. सुंदर. पूर्ण श्लोक बघा. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. म्हणा. छान म्हणा. सुंदर. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. म्हणा.
सुंदर. परत एकदा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम. अन्वय असा आहे, ही भूमौ असपत्नं वृद्धं राज्यं सुराणां च अपि आधिपत्यम अवाप्य यत् मम इंद्रियाणाम् उच्छोषणं शोकम अपनुद्यात् तन्न पश्यामि. अर्जुनच म्हणतोय कृष्णाला, हे कृष्णा, काय भूमौ असपत्नं वृद्धं राज्यम, या भूमीवर, या पूर्ण पृथ्वीवर असपत्न म्हणजे ज्यातले सपत्न, सपत्न याचे दोन अर्थ आहेत, एक सावत्र आणि दुसरा अर्थ आहे शत्रू. सावत्र असणं म्हणजे शत्रू असणं असं गृहीतक तिथे दाखवलंय. म्हणून अकंटक, शत्रू विरहित असं वृद्ध, समृद्ध, संपन्न झालेलं राज्य या भूमीवर प्राप्त झालं काय. किंवा सुराणांच अपि आधिपत्यम अवाप्य, किंवा या भूमीचं सोडून दे, प्रत्यक्ष देवराज्य जरी प्राप्त झालं, स्वर्गाचं राज्य जरी प्राप्त झालं, शत्रुविरहित म्हणजेच निष्कंटक समग्र पृथ्वीचं समृद्ध राज्य असो किंवा स्वर्गाचं समृद्ध राज्य असो, हे जरी दोन्ही प्राप्त झाले अवाप्य, तरीही यत् मम इंद्रियाणाम उच्छोषणम शोकम अपनुद्यात्. ही अशी समृद्ध स्वर्गभूमीची राज्य प्राप्त झाली, साम्राज्य जरी मिळाली, तरीही या इंद्रियांच्या ठाई जे शोषण होतंय, शोष पडतोय माझ्या इंद्रियांना, माझा जो शोक आहे आतला तो इतका अनावर झालाय की त्या शोकाला उतार मिळेल असं कोणतंही साधन मला मिळत नाहीये, कळत नाहीये. अगदी भले स्वर्गाचं किंवा पृथ्वीचं राज्य या शोकांच्या बदल्यात देऊ केलं, तरीही त्या शोकापेक्षा मला ही दोन्ही राज्य नकोशी वाटताय. शोक ज्याच्यामुळे दूर होईल असं साधन मला या दोन्ही राज्यांमध्ये दिसत नाहीये. थोडक्यात ही दोन्ही राज्य जर मला दिली आणि त्या बदल्यात मला शोक होणार असेल, तर त्या शोक होण्यापेक्षा ही राज्य सोडणं मी पसंत करीन. हे थोडक्यात अप्रत्यक्षपणे अर्जुन कृष्णाला सांगतोय. कारण ह्या दोन्ही स्वर्गभूमीच्या राज्याच्या प्राप्तीमध्ये मला जर माझ्या शोकांचं समाधान, माझ्या दुःखाचं निराकरण होऊ शकेल असा मार्ग मिळणार नसेल, तर ही दोन्ही राज्य काय कामाची, काय उपयोगाची. थोडक्यात तत् न पश्यामी, ते मला दिसत नाहीये, म्हणजे मला कळत नाहीये राज्य मिळवून मी करू काय. हा शोक जर मला त्याही परिस्थितीत भोगावा लागणार असेल आणि राज्य मिळून त्या शोकावर कोणताही उपाय मला करता येणार नसेल, तर या राज्याचं मी नेमकं काय करू. थोडक्यात आपण ग्राम्य भाषेत म्हणतो, याचं काय लोणचं घालायचं का. तसं अर्जुन कृष्णाला विचारतोय, काय करू मी राज्य जिंकू.